हाय फ्रेंड्स, जी-एस-टी मधल्या मोस्ट इम्पॉर्टंट असणाऱ्या दोन कन्सेप्ट आम्हाला माहीत पाहिजेत. जी-एस-टी भरत असताना किंवा शिकत असताना काय इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स ह्या दोन गोष्टी काय आहेत ह्याच्यात गोंधळ उडायला नको. इनपुट टॅक्स म्हणजे काय? इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात, त्याला शॉर्टकटमध्ये ITC म्हणतात. व्हेन ट्रेडर पेज जी-एस-टी ॲट द टाइम ऑफ परचेस. ॲट द टाइम ऑफ परचेस ह्या ठिकाणी जो जीएसटी दिला तो दिस इज कॉल्ड ॲज इनपुट टॅक्स. म्हणजे ए नावाचा एक ए शॉप असणारा दुकानदार आहे, त्यानं ह्या ए कोण आहे? दुकानदार आहे. त्यानं जो जीएसटी पे केलाय, जो जीएसटी त्यानं पे केलाय, दुकानदारानं जो जीएसटी वस्तू घेताना पे केलाय, दिस इज कॉल्ड ॲज ITC शॉर्टकटमध्ये. ओके. आणि आउटपुट टॅक्स म्हणजे काय? व्हेन हा ए नावाचा दुकानदार आहे, ती वस्तू त्या ठिकाणी विकतोय कुणाला? कस्टमरला. ए दुकानदार वस्तू कुणाला विकतोय? कस्टमरला जो विकतोय. आणि कस्टमरकडून जो जीएसटी घेतला जातो, दिस इज कॉल्ड ॲज आउटपुट टॅक्स. म्हणजे दुकानदार एखादी वस्तू विकत घेताना अगोदर जो जीएसटी देतो, दिस इज कॉल्ड ॲज इनपुट टॅक्स क्रेडिट, इनपुट टॅक्स. आणि दुकानदारानं ती वस्तू कस्टमरला विकली, समोरच्याला विकली, आणि त्याच्याकडून जो जीएसटी वाढलेल्या रकमेवर घेतो, दिस इज कॉल्ड ॲज आउटपुट टॅक्स. आणि मग पेएबल जीएसटी साठी अतिशय सोपा फॉर्म्युला, जीएसटी पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. आणि एक लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये आउटपुट टॅक्स हा मोठा असतो. आउटपुट टॅक्स इज ग्रेटर दॅन ITC. आउटपुट टॅक्स ग्रेटर असतो कुणापेक्षा? तर इनपुट टॅक्सपेक्षा हा ग्रेटरच असतो. कसं वाटलं? लक्षात ठेवायचे, कमेंटमध्ये सांगा.